लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर तुमच्यासाठी दोन आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। दोन्ही आनंदाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंना तुम्हाला मी 5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि लाभार्थ्यांची संख्या यावेळेस वाढून होणार आहे। बऱ्याच जास्त लाडक्या ताईंना पैसे भेटणार। मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतो कारण की मधल्या गोष्टी आपल्याला माहित होत्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी अगोदरच त्याची सांगितलं होतं की एवढ्या जास्त लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। या ठिकाणी निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि एवढ्या लाडक्या ताईंना पैसे आता हप्ता हा भेटणार आहे। त्याच्या संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली। त्याचबरोबर दुसरी देखील आनंदाची बातमी समोर आली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला भविष्यामध्ये पाहायला मिळतात। वितरण सुरू झाल्यानंतर तर कोणी पण सांगतं, सगळ्याला माहिती आहे वितरण सुरू होणार आहे, पण वितरण कधी होणार आहे, किती लाडक्याला होणार आहे हे आपण ऍडव्हान्स मध्ये सांगतो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी एकदम तंतोतंत तुम्हाला सांगितल्या जातात। त्याच्यामुळे व्हिडिओ लाडक्यांना महत्त्वाची गोष्ट असतात। तर बघा 16वा हप्ता बघा वाटपाचा आज दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला सगळ्यात अगोदर आज सकाळी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो आज सकाळी हप्ता वाटप सुरू झालंय। बघा सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये आपला व्हिडिओ या ठिकाणी पडला होता, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। त्यावेळेस बरेच म्हणत होते की या ठिकाणी हप्ता वाटप दुपारी होईल, संध्याकाळी होईल, पण आपण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो आज सकाळी हप्ता वाटप सुरू झालंय कारण की आपल्याला मधल्या गोष्टी सगळ्या माहित असतात। लाडक्या ताईंनो काळजी करू नका। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लाडक्या ताईंनो सांगतो, तुम्हाला अजून किती दिवस हप्ता वाटप होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। काळजी करायची गरज नाहीये। आणि लाडक्या ताईंनो बघा आज आणि काल कोणत्या लाडक्या ताईंना खुशखबर भेटली, कुणाला आनंदाची गुड न्यूज भेटली, पटपट सर्वांनी सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला कधी पैसे जमा झालेत, किती वाजता जमा झालेत, पटपट सर्वांनी सांगायचं आहे। चला तर लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। तुम्हाला मी हे जवळजवळ 30 ऑक्टोबरला सांगितलेलं आहे। तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा, आपला 30 ऑक्टोबरचा व्हिडिओ निधीमध्ये वाढ झालेला तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये जीआर आला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या गोष्टी। त्याच्यानंतर आज कोणाला हप्ता मिळाला हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। किती लाडक्या ताईंना हप्ता भेटणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। बघा आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सर्व माहिती दिली जाते, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे बघा, बऱ्याच काल जिल्ह्यामध्ये वाटप झालं नव्हतं, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी समोर आली। आणि 17वा हप्ता त्याच्याबद्दल आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। बघा 16वा हप्ता तो आता भेटलाय सगळ्यांना, म्हणजे भेटला म्हणजे अजून आज उद्या परवा 2-3 दिवस चलन, पण 17वा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल आपण मागण्या करत आहोत। त्याच्याबद्दल नेमकं काय होणार आहे आणि ई-केवायसी 18 तारखेपर्यंत असणार आहे। त्या लाडक्या बहिणीच्या बाकी आहेत कोणत्या ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्या लाडक्या ताईंना पण एक आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। तुमच्यासाठी झटत आहे झगडत आहे लाडक्या ताईंनो। उद्या सकाळच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ती आनंदाची बातमी सांगणार आहे, काळजी करू नका। उद्या सकाळच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ती बातमी सांगेल। चला आता वेळ वगैरे व्हिडिओला तर सुरुवात करत आहे। 16वा हप्ता कुणाला मिळणार तर बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला बऱ्याच लाडक्या ताईंना आज किंवा काल हप्ता वाटप झालेला आहे। बऱ्याच लाडक्या ताईंना माहित नसेल तर एक गोष्ट सांगतो, बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर आम्हाला हप्ता अजून भेटलेला नाहीये, तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका। तुम्हाला मी परत सांगतोय, तुम्हाला काल रात्री पण सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो कळकळीची विनंती आहे, आज जरी पैसे आले नाही तर टेन्शन घेऊ नका, उद्या पैसे येतील। तर आज बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे आले, त्यावेळेस तुम्हाला विश्वास पटला की सर जे बोलतात ते खरं होतंय, आपला हा गुरुदादा जे बोलतोय ते खरं होतं, सगळ्याला समजलं असेल। तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका। आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्यांची पडताळणी झाली बघा, हे तुम्हाला मी 30 तारखेला पण सांगितलं होतं, 30 ऑक्टोबरला जाऊन व्हिडिओ मध्ये बघा, हे तुम्हाला मी 30 ऑक्टोबरला सांगितलं होतं की यावेळेस लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आणि 15 ऑक्टोबरच्या अगोदर बघा 15 ऑक्टोबरच्या अगोदर तुमचं या ठिकाणी पडताळणी झालीये का, 15 ऑक्टोबरच्या अगोदर पडताळणी झालीये का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। ज्यांना हप्ता भेटला नव्हता, 15वा हप्ता भेटला नव्हता किंवा 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, अशा लाडक्या ताईंना जर 15 ऑक्टोबरच्या अगोदर व्हेरिफिकेशन होऊन जर त्यांची पडताळणी झाली असेल, यादीमध्ये नाव आलं असेल, त्यांना 16वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। काल नसेल भेटला, आज नसेल भेटला तरी उद्या परवाच्या 2 सेशन मध्ये भेटणार म्हणजे भेटणार। फक्त कारण काय पाहिजे त्यांना, तर त्यांचं 15 ऑक्टोबर लक्षात घ्या, ही तारीख लक्षात घ्या, 15 ऑक्टोबरच्या अगोदर व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे, कारण 15 तारखेपर्यंत यादी येत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला लाडक्या ताईंनो 15 ऑक्टोबरच्या अगोदर कुणाकुणाचं झालं पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचे। आणि 17वा हप्ता त्याचे पण अपडेट तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। त्याच्यानंतर ज्यांना 15वा हप्ता मिळालाय लाडक्या ताईंनो, अशा कुणी लाडक्या ताई राहिल्यात का ज्यांना अजून पण हप्ता भेटला नाही, त्यांनी मला कमेंट बॉक्सवर सांगायचे 15वा हप्ता तुम्हाला भेटला होता का, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला हप्ता भेटणार।
एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतोय, जरी तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण असतील काही उपयोग नाहीये. डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल, फक्त जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण असून द्या तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत म्हणजे नाहीत. डीबीटी सगळ्यात अगोदर ऍक्टिव्ह असायला पाहिजे आणि प्रत्येक वर्षामध्ये हे डीबीटी ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे, कारण की आधार कार्ड तुम्हाला लिंक करावं लागतं बँकेसोबत. त्याच्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह असतं का हे तुम्ही ऍक्टिव्ह चेक करत राहत जा. जर डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे चेक करा. त्याच्यानंतर ई केवायसी पूर्ण केली असेल किंवा नसेल हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो लाडके बहिणींनो, यावेळेचा हप्ता 100% त्यांना भेटणार म्हणजे भेटणार. जरी तुमची ई केवायसी बाकी असेल किंवा झाली असेल सगळ्याला भेटणार आहे, कारण आता पुढचे जे हप्ते असणार आहेत 18 नोव्हेंबरच्या नंतरचे ते ई केवायसी नुसार होतील, पण अगोदरचे हप्ते गरज नाही ई केवायसीला. आणि बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आता विश्वास पटायला का? हा गुरुदादा तुमच्यासाठी जो मेहनत करत आहे, लाडके बहिणींनो तुमच्यासाठी परत सांगतोय, तुमच्यासाठी आमदार साहेबांना देखील भेटायलाच गेलो होतो. तुमच्या सगळ्या मागण्या बघा खूप लढत आहे, झगडत आहे तुमच्यासाठी लाडके बहिणींनो. तुम्हाला उद्याच्या त्याचा फोटो दाखवतो, पुराव्या सहित दाखवतो. तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही फक्त काय लेक्चर घेतात का? खरंच तुम्ही व्हिडिओ मध्येच फक्त बोलतात का? बाहेर तुम्ही काही आमच्यासाठी करतात का? तर तुम्हाला उद्या पुराव्या सहित दाखवतो लाडके बहिणींनो. झगडत आहे, झटत आहे. आणि जर आपल्याला या ठिकाणी वेळ भेटला म्हणजे कुणाचा मंत्री साहेबांचा, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा आदित्य तटकरे मॅडम असतील, यांचा जर वेळ भेटला, यावेळेस मुंबईची पण आपली वारी असणार आहे लाडके बहिणींनो. 3-4 दिवसामध्ये मुंबईला पण चक्कर मारणार आहे आणि आपले सगळे प्रश्न, सगळ्या मागण्या त्यांना मी सांगणार आहे. तुमच्यासाठी लढत आहे, झगडत आहे, तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा लाडके बहिणींनो. नक्कीच आपला फायदा होणार आहे म्हणजे आहे. लाडके बहिणींचा फायदा मी करून देणार आहे. आणि बघा लाडके बहिणींनो, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, 2,35,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना यावेळेसचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. यावेळेस लाडक्या ताई या ठिकाणी जास्त करून तुम्हाला पात्र झालेला दिसणार म्हणजे दिसणार. हे आपण बोललो होतो लाडक्या बहिणींनो. सगळ्याला आठवत नसेल, बऱ्याच लाडक्या ताईला आठवत नसेल, बरेच लाडके ताई नवीन आले असतील आपल्या या ट्रिक्स गुरु चॅनलवर, तर लाडक्या ताईंनो तुम्ही जाऊन पहा. 30 ऑक्टोबरचा एक हेडिंग आहे तिथं बघा, निधीमध्ये वाढ अशा स्वरूपाचा एक मी व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सगळं सांगितलं होतं आणि त्या गोष्टी तुम्हाला आज पाहायला मिळतात. ज्या गोष्टी मी 5 दिवसापूर्वी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला आता पाहायला मिळतील लाडके बहिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ आपले एकदम खात्रीशीर असतात आणि सगळ्या आदल्या गोष्टी आपल्याला अगोदरच माहित असतात लाडके बहिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा. तर लाडके बहिणींनो, चला अजून एक महत्त्वाची तुम्हाला मी गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे काही लाडके बहिणींचे कमेंट्स आले, त्या कमेंट्स पण तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. बघा, सुनील शिंदे पुणे, मला काल पैसे आले 1,500 रुपये संध्याकाळी 7:30 वाजता. थँक्यू दादा. 16वा हप्ता भेटल्याबद्दल 17वा हप्ता लवकर भेटायला पाहिजे अशी सरकारला विनंती आहे आणि फुल सपोर्ट आहे. तर लाडके बहिणींनो, एक तुम्हाला सांगतो, आता हे आतापर्यंत बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये आपण पुढाकार घेतो आणि त्या गोष्टी पूर्ण व्हायला लागल्या. हे तुम्हाला सगळ्याला माहित झाले. आता ट्रिक्स गुरु दादा तुमचा लाडक्या बहिणींचा बुलंदाबाज ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणारे, काळजी करायची गरज नाही. आतापर्यंत आपण ज्या ज्या मागण्या केल्या, बरं यावेळेचा पण आपला जो हप्ता असतो बघा 5-6 दिवस अगोदर वाटपाला सुरुवात झाली. प्रत्येक वेळेस 10-11 तारखेला वाटप व्हायला लागलं होतं, पण यावेळेस 4 तारखेला वाटप झाले. आपण जवळजवळ मागच्या 10-15 दिवसापासून मागं लागलो होतो. आमदार खासदार साहेब असतील, मंत्र्यांच्या मागं लागून हा हप्ता पुढे घेतला होता. तर यावेळेस आता बघा 17वा हप्ता, निवडणुका लागणार आहेत बघा, लवकरात लवकर निवडणुका जाहीर होणार आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर 17वा हप्ता भेटायला पाहिजे. कोण कोण याला सपोर्ट करतोय बघा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं की सर सपोर्ट आहे, 17वा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटायला पाहिजे. 16वा हप्ता भेटलाय, आता 17वा हप्त्यासाठी आपल्याला लढायचं आहे लाडके बहिणींनो. आणि ई केवायसीच्या साठी पण आपल्याला लढायचं आहे. कोण कोण सपोर्ट करतोय त्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.